थांबा एक मिनिट. 8 नाही 7. गाईस, तर आज आलोय आम्ही शितलीच्या गावाला, शिरगाव चिपळूणला. आणि त्यांच्या इथं आज येणारे पालखी. तर आज सकाळी सकाळी आम्ही पहिले उठल्या म्हटलं चला शिरगाव फिरून येऊयात. तर मग आम्ही तिकडे गेलो होतो. तर तिकडे आम्ही मिसळ खाल्ली, खूप मज्जा केली, एन्जॉय केला. सो ती आपण मज्जा बघूयात. लेट्स गो, लेट्स गो, लेट्स गो. सो गाईस, त्यानंतर आम्ही गेलो होतो इथे जवळ, शीतलच्या घराच्या जवळ होतं दत्त मंदिर. सो त्या मंदिरात गेलो होतो. तर ते मंदिर पहा. लेट्स गो, लेट्स गो, लेट्स गो. दत्त मंदिरात जाण्याच्या आधी शीतलच्या घराच्या समोरचा व्ह्यू पहा. इतकं छान व्ह्यू होता. आणि इथूनच आम्ही पुढे दत्त मंदिरात जाणार होतो. पण म्हटलं की चला त्यांच्या घराच्या समोरून जसा व्ह्यू दिसतोय ते पूर्ण तुम्हाला दाखवूयात. आणि त्यानंतर आम्ही हळूहळू चालत चालत गेलो आणि दत्त मंदिरापर्यंत पोहोचलो होतो. आणि हे पहा, आम्ही फायनली तिथे पोहोचलो. आणि आतमध्ये गेल्यावर इतकं सुंदर दर्शन झालं आमचं. दत्त मंदिरात दर्शन झाल्याच्या नंतर बाहेर आल्यावर आम्ही पाहिलं की पालखी ऑलरेडी निघाली होती. म्हणजे आज ज्यांच्या घरी पालखी जाणार होती तर ते सकाळपासूनच स्टार्ट होतं पालखी घेऊन जायचं. ज्यांच्या घरी आज जाणार आहे त्यांच्या घरी. सो गाईस, तुम्ही दत्त मंदिर तर पाहिलंच. तर आता त्यानंतर आम्ही मारुती मंदिरात गेलो होतो. तर ते पण मंदिर पहा तुम्ही. लेट्स गो, लेट्स गो, लेट्स गो. तो गाईज, आम्ही त्यानंतर दुपारी इकडे कोकणात अचानक भयानक म्हणजे पाऊस आला. आणि पाऊस आला तर म्हटलं चला भिजून घेऊया, जरा एन्जॉय करूयात. सो केसांची पर्वा न करता, केसांच्या स्ट्रेटनिंगची पर्वा न करता आम्ही भिजलो, खूप मज्जा केली, एन्जॉय केला. तर खूप जास्त पाऊस पडत होता. तर ते पहा आम्ही किती मज्जा केली ते. सो लेट्स गो, लेट्स गो, लेट्स गो. सो काहीच त्यानंतर आम्ही रेडी झालो. छान छान हे पहा, आम्ही घातलेले कपडे एकदम मस्त. मी छान दिसत होते, शितली पण छान दिसत होती. शितली ये पहा, आम्ही खूप छान छान रेडी झालो होतो. आणि मग त्यानंतर आम्ही आमचे खूप मस्त मस्त फोटो काढले. आणि ते त्यावेळेस सनसेट झाला होता. तर ते व्हिडिओज तुम्ही पुढे पहा.
तर त्यानंतर आम्ही शीतलच्या काकांच्या शॉपवर गेलो होतो. तिथून आल्यानंतर आम्ही जरा पुढे आलो तर तिथे पाहिलं एक कुंड होतं. तिथे खूप छान छान मासे होते, तर ते बघायला खूप छान वाटत होतं. आणि त्यानंतर आम्ही आलो, म्हणजे आम्हाला नेक्स्ट डे आम्हाला रिटर्न जायचं होतं पुण्याला. तर म्हटलं चला तिकीट बुकिंग करूयात. तर आम्ही ते तिकीट बुकिंग करायला आलो होतो. आणि ते झाल्याच्या नंतर आम्ही रिटर्न घरी येत होतो. तर घरी येताना आम्ही पाहिलं, मला माहीत नव्हतं कोकमचं झाड कसं असतं. तर मला शीतलनी सांगितलं की हे कोकमचं झाड आहे आणि हे जसे ग्रीन असतात ते असे दिसतात आणि जर रेड होतात तेव्हा ते असे दिसतात. तर मग मी पहिल्यांदा हे पाहिलंय. सो खूप छान वाटलं वेगवेगळं माहीत करून घ्यायला. त्यानंतर घरी आलो, मस्तपैकी पिठलं भाकर खाल्लं. सो गाईस, त्यानंतर इथे प्रत्येक घरी पालखी येते. तर आज शीतल त्यांच्या घरी पण पालखी येणार आहे. तर आई सुकाई वरदायिनी महाकाली या देवी आहेत, तर त्यांची ती पालखी येते. सो पालखी कशी आहे, कशी म्हणजे ते इथे सेलिब्रेशन कसं होतं, पालखी कशी येते सगळ्यांच्या घरी, तर ते पहा तुम्ही नक्की. ते जो या व्लॉगचा मेन पार्ट येते. सो लेट्स गो. तर हे पहा, मी रांगोळी काढत होते. पालखीची रांगोळी तिच्या काकांनी मला काढायला लावली होती आणि इथे पालखी ठेवणार होते आल्यावर. आणि त्यानंतर पहा पावलं काढली होती, पूर्ण पहा अशी तयारी केली होती घराच्या इथे. आणि त्यानंतर बाहेर पहा पावलं काढली होती, जिथून पालखी घरापर्यंत येणार तिथून पूर्ण पावले काढली होती. आणि मावशींनी मला सांगितलं होतं की एक छान रांगोळी काढ. तर हे पहा मी पूर्ण कशी रांगोळी काढली होती, ते छान काढली होती रांगोळी. आणि त्यानंतर पालखी यायची म्हणजे सगळे वाटच पाहत होते की म्हणजे मी तर खूप एक्सायटेड होते, कारण मी फर्स्ट टाईम बघत होते. तर हे पहा फायनली पालखी आली होती शीतलन त्यांच्या इथे. आणि पहा मग पुढे आता पालखीचा कार्यक्रम सगळा कसा होतोय ते. हे जरा पाठीच ठेवा. स्क्रिप्ट ठेव ना, शितली स्क्रिप्ट ठेव नंतर. हा मग तू सांग, तू लक्षात ठेव. समय पाहिजे. निवेद्य ना पारख्या नंतर व्हिडिओ पुढे 3 दिवस नंतर काय म्हणा नैवेद्य होत.
जो जाने को स्क्रिप्ट शितले स्क्रिप्ट घ्या. शूटिंग करा. सावकाश. सो शीतलचंद त्यांच्या इथं पालखी पण आली होती आणि तुम्ही पाहिली किती छान पालखी सोहळा झाला आणि म्हणजे कसं कसं पालखी येते घरी आणि काय काय करतात ते सगळं तुम्ही पाहिलं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.